प्रॅक्टिस सेट 6.1 6.1 मधले आपलं क्वेश्चन नंबर 6 मधले सब क्वेश्चन सुरू आहे. 4 झालेले, 5 नंबरचा त्याच्यामधला काय दिलेले बघा. लेफ्ट हँड साइड लिहून घ्यायची बघा. लेफ्ट हँड साइड लिहा किंवा राईट हँड साइड लिहा, जी तुम्हाला इझी जाईल. आता शक्यतो लेफ्ट हँड साइडच इझी जाते आपल्याला, काही काही ठिकाणी राईट हँड साइडचा वापर करावा लागतो. लेफ्ट हँड साइड दिलेली तुम्हाला कॉट थिटा प्लस टॅन थिटा, बरोबर आहे. आता तुम्हाला काल काय सांगितलं होतं मी, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे कॉट थिटा आणि टॅन थिटा या दोन्ही गोष्टी बघा, काही असू द्या दोन गोष्टीमध्ये कन्वर्ट करायचं. कोणत्या? साइन आणि कॉस. कोणत्या गोष्टीमध्ये कन्वर्ट करायचं? साइन आणि कॉस. आता कॉट थिटा आणि या दोघांचा काय संबंध आहे? काय? कॉस अपॉन साइन. यांचा संबंध असा काय? कारण टॅनचा माहिती आपल्याला, टॅन काय असतं? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि हा जो कॉट आहे हा कोणाचा उलटा असतो? टॅनच्या. टॅन साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे, त्याच्यामुळे कॉट काय येणार? त्याच्या रिव्हर्स येणार. काय येणार? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. इथे लिहायचं थोडं. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. पाठ कराय, तुम्हाला माहिती याच्याशिवाय आन्सर येणार नाही. कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. हे जर नाही आलं तर बाकीचं काय जमणार तुम्हाला मग? आता बेस सारखा आहे का? बेस सारखा आहे का? हो का नाही? मग काय करतो? क्रॉस मल्टिप्लाय. कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा. साइन थिटा इंटू साइन थिटा, आणि दोघांमध्ये खालचा डिनॉमिनेटरचा गुणाकार. साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती किती असते? 1. कोणती आयडेंटिटीज येते? फर्स्ट. काय असते ती आयडेंटिटीज? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा उलट म्हटलं तरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही. आता 1 अपॉन साइन थिटा, रेसिप्रोकल कोणाचा आहे? 1 अपॉन साइन थिटा. 1 अपॉन साइन थिटा म्हणजे कोसेक, आणि 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थिटा. हे झालं तुमचं RHS. बघा एकदम सिंपल क्वेश्चन असतो, एका स्टेपवर. फक्त अशी स्टेप जमली पाहिजे. ही जर स्टेप जमली तर क्वेश्चनचा आन्सर बघा किती सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 6. काय दिलेले क्वेश्चन नंबर 6 मध्ये? 1 अपॉन LHS दिलेली आहे लेफ्ट हँड साइड, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा, बरोबर आहे. आता याचे बघा, तुम्हाला सांगितलं मी याला सोडवण्याचे भरपूर मेथड असतात. आता तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्जन करा, बरोबर आहे. एक आता दुसरी मेथड पण येतं, रॅशनलायझेशन. कोणती मेथड? रॅशनलायझेशन. आता तुम्ही या लक्षात कसं ठेवायचं? डिनॉमिनेटर मध्ये मायनस प्लस असलं, डिनॉमिनेटर मध्ये मायनस प्लस असले काय करायचं? रॅशनलाइज करायचं. मग काय करायचं आता बघा, देअरफॉर 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. रॅशनलाइज म्हणजे काय करतो? याचा ऑपोजिट साइन ना मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. ऑपोजिट साइन काय होईल याचं? सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि सेक थिटा प्लस टॅन थिटा, बरोबर आहे. आता बघा, रॅशनलाइज म्हणजे काय? आपण याचा साइन बदलून त्याला काय बनवतो? प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. सेक थिटा प्लस टॅन थिटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा कॅन्सलच होणार आहे, म्हणजे शेवटी व्हॅल्यू किती येणार आहे? 1. क्वेश्चन मध्ये चेंज नाही. आता इथं कोणता फॉर्म्युला यूज होतो? काल सांगितलं तुम्हाला, सांगा. ए प्लस बी ए मायनस बी, बरोबर आहे. काय असतो ए प्लस बी ए मायनस बी? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा, अरे मायनस असतं. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर. सेक थिटा इंटू सेक थिटा काय होईल? सेक स्क्वेअर थिटा. ही वरचं तर सेक थिटा इंटू 1 हेच राहणार आहे, म्हणजे ते ब्रॅकेट ॲज इट इज राहणार. सेक थिटा प्लस टॅन थिटा, वरती काही चेंज नाही. खाली हा फॉर्म्युला यूज होणार. फर्स्ट स्क्वेअर, त्याच्यानंतर मायनस साइन असतं, सेकंडचा स्क्वेअर, टॅन स्क्वेअर थिटा. याची व्हॅल्यू येईल सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन मध्ये 1. का आलं 1 सांगा बरं, कोण सांगेल? कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय? सेक स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. देअरफॉर हा 1 जर तिकडे बघा, हा टॅन जर तिकडे पाठवले तर काय होईल? 1 उरेल. काय उरेल? फक्त 1. टॅन तिकडे गेले, काय झाले मग? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणून या पूर्णची व्हॅल्यू आपण पुट केली 1. सांगितलेले काल ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी लक्षात ठेवा. जेव्हा स्क्वेअर येईल, काय येईल? स्क्वेअर. स्क्वेअर आले की समजून जायचं कोणती ना कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज होणार आहे.
कोणता झाला सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता हे काय मग कोणत्याही संख्येच्या अपॉन मध्ये 1 असला तर आन्सर तेच असते इज इक्वल टू RHS. एका स्टेपवर आन्सर आहे, ती स्टेप आली पाहिजे तुम्हाला. समजलं का? 6 नंबर आहे ना, नंबरला चेंज झालं एवढं काय, हे घ्या 6 नंबर बस. क्वेश्चन नंबर 7. हा 6 मधला 7 प्रिंटिंग मिस्टेक आहे काय काय जणांच्या बुक मध्ये बघा. क्वेश्चन असा आहे साइन ची पॉवर 4 थिटा मायनस कॉस ची पॉवर 4 थिटा. ज्यांच्या बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक असेल त्यांनी साइन करून घ्या, सेक दिलेलं आहे. काही पुस्तकात बरोबर आहे, काही पुस्तकामध्ये चेंज क्वेश्चन. सेकची पॉवर 4 दिलेली आहे, तू साइन पाहिजे तिथं, कळालं का? हा आता सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा कोणता बघा. एका एका ट्रिकवर आन्सर आहे. ट्रिक म्हणजे तुम्हाला सांगितलं 3 गोष्टी, 2च गोष्टी. काय लक्षात ठेवायचं? रेसिप्रोकल कोण कोणाच्या उलटी, आणि दुसरी गोष्ट काय आयडेंटिटीज, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. बघा आता साइन 4 थिटा मायनस कॉस 4 थिटा. आता एक्स ची पॉवर 4 आहे, मग एक्स ची पॉवर 2 याचं पॉवर 2 जर लिहिलं तर काही फरक पडतो का? तुम्ही 8वी मध्ये शिकले असाल घातांकाचे नियम. ए ची पॉवर m त्याची पॉवर n दोघांचा गुणाकार होतो. 2 गुणिले 2 किती झाले शेवटी 4. मग आता सेम कन्सेप्ट इथं अप्लाय करू आपण. साइनचा स्क्वेअर त्याची पॉवर 2 मायनस कॉसचा स्क्वेअर त्याची पॉवर 2 म्हणजे शेवटी 2 गुणिले 2 किती येणार 4. आता इथं कोणता फॉर्म्युला यूज होणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मागचाच फॉर्म्युला फक्त उलट पद्धतीनं ए प्लस बी ए मायनस बी. मागच्या फॉर्म्युलामध्ये याच्याहून हे सोडवलं होतं, आता याच्याहून हे सोडवायचं. मग काय होईल बघा. ए इथं कोण आहे पूर्ण साइन स्क्वेअर थिटा. बघा एचं काम कोण आहे साइन स्क्वेअर थिटा, बीचं काम कोण आहे सध्या इथं कॉस स्क्वेअर थिटा. मग पहिले प्लस करा त्या दोघांची. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असतं. इथं ए साइन स्क्वेअर थिटा आहे, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ही व्हॅल्यू किती असते 1. माहिती आहे सगळ्यांना, आता पाठ तर झाली असेल ना आतापर्यंत. बर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असते 1. बरोबर आहे. आता आपला RHS बघायचे तुम्ही. RHS कशामध्ये पाहिजे आपल्याला चेक करा. साइन मध्ये पाहिजे का कॉस मध्ये पाहिजे? RHS पाहिजे कशामध्ये आपल्याला? राईट हँड साइड कॉस मध्ये का साइन मध्ये? कॉस. मग या साइनला कन्वर्ट करावं लागेल. मग या साइनला कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल बघा. हे साइन स्क्वेअर थिटा काढून टाकायचं आपल्याला. बरोबर आहे. मग देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा हा काढून टाकायचा. कॉस स्क्वेअर थिटा तिकडे पाठवला तर काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. एकच फॉर्म्युला आहे फक्त ए प्लस बी ए मायनस बी करते आपण, दुसरं काही नाही. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. या कॉस स्क्वेअर थिटाला तिकडे पाठवलं आपण. बरोबर आहे. मग तो काय झाला मायनस. का त्यालाच का पाठवलं? कारण साइन नको आपल्याला. साइन पाहिजे का नाही. आता साइनची व्हॅल्यू काय पुट करायची मग 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बघा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आल्या की ताबडतोब आन्सर येऊन जाईल. साइन स्क्वेअर थिटाला रिप्लेस करा आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. साइनला रिप्लेस केलं, हे मायनस ॲज इट इज, त्याच्या समोर कॉस स्क्वेअर थिटा. मायनस मायनस काय होईल प्लस नाही होणार. मायनस एक्स असतं किती झालं असतं मायनस 2x. मग बघा हे किती होईल मायनस ट्वाइस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RHS. एका एका स्टेपवर आन्सर भरू. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघा. आता तुम्हाला LHS दिलेली आहे, RHS दिलेली आहे. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 8 बघून घ्यायचं सर्वांनी. काय दिलेलं बघा, लिहून देतो तुम्हाला इथं. सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. आता तुम्हाला कळायला पाहिजे की अवघड बाजू कोणती. अवघड बाजू कोणती आहे ही. बरोबर आहे. याच्याहून हे प्रूव्ह करणं थोडंसं अवघड आहे, जास्त नाही. मग त्याच्यासाठी काय घ्यायचं आता RHS घ्यायची. इकडे काय घ्यायचं RHS. बघा हिअर RHS इज इक्वल टू काय दिलेले कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. तुम्हाला सांगितलं मी अपॉन मधला जो असतो त्याला रॅशनलाइज करायचं. काय करायचं रॅशनलाइज. मग याला रॅशनलाइज करण्यासाठी काय करसाल तुम्ही सांगा आता. 1 प्लस साइन थिटाने मल्टिप्लाय करसाल दोन्हीला. बरोबर आहे. 1 प्लस साइन थिटा. का इथं मायनस आहे. रॅशनलाइज म्हटलं की मधातलं साइन बदलून टाकायचं. मायनसचं काय झालं प्लस. हे शेवटी कॅन्सल होतं आणि आन्सर किती येतं 1. म्हणजे क्वेश्चन मध्ये चेंज नाही. आता इथं परत कोणता फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस बी काय असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. वरती काय उरेल कॉस थिटा इन ब्रॅकेट
1 प्लस साइन थिटा आणि खाली काय होईल 1 इंटू 1 1चा स्क्वेअर. बघा पहिला 1चा स्क्वेअर किती असतो 1 आणि साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. मग समोर काय होईल कॉस थिटा 1 प्लस साइन थिटा ॲज इट इज आपण मध्ये याचा आन्सर येईल तुमचं कॉस स्क्वेअर थिटा. काय येईल कॉस स्क्वेअर थिटा. बघा कसं आहे कॉस स्क्वेअर थिटा बरोबर आहे. लक्ष द्या साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आवाज करत होता तो. हा बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 आहे. मग आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा पाहिजे. काय पाहिजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग साइनला तिकडे टाकलं तर व्हॅल्यू काय भेटली कॉस स्क्वेअर थिटा. एक कॉस या कॉस सोबत कॅन्सल. इकडे 2 होते उरले किती मग 1 1 अपॉन साइन थिटा आणि इकडे किती उरला कॉस. एक कॉस उरला स्पेशल स्पेशल करून देऊ सेपरेट सेपरेट. 1 अपॉन कॉस थिटा इकडे दिला प्लस एक कॉस याला दिला. बेस वेगळा करू शकतो माहिती ना आपल्याला बेस सेपरेट देऊ शकतो. 1 अपॉन कॉस थिटा काय असतं सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतं टॅन थिटा. ह्या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. आता भरपूर क्वेश्चन झाले आपले. 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा बरोबर आहे. हे झाले तुमची RHS सॉरी LHS ना. LHS RHS कोणती इक्वल दाखवले चालते तुम्ही घ्या लिहून. हा बघा 9 नंबरचा क्वेश्चन. एक व्हॅल्यू दिलेली तुम्हाला बरोबर आहे. लक्ष दे रे बोलू नको. एक व्हॅल्यू काय दिलेली तुम्हाला टॅन थिटा हिअर टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. याची व्हॅल्यू किती दिलेली तुम्हाला 2 बरोबर आहे. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे समजून जायचं याचं स्क्वेअर करणे. काय करणे आपल्याला स्क्वेअर. आतापर्यंतच्या क्वेश्चन मधला डिफरंट क्वेश्चन या. मग काय करायचं सरळ सरळ बघा याचा स्क्वेअर करायचा. कसा स्क्वेअर करायचा बघा 9. याचा जर स्क्वेअर केला आपण टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा याचा करायचा स्क्वेअर कोणत्या फॉर्म्युल्यानुसार a प्लस b चा स्क्वेअर. काय असतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू ट्वाइस AB बरोबर आहे प्लस ट्वाइस AB. बघा आता मग लक्ष द्या बरोबर. a ची व्हॅल्यू काय इथं टॅन थिटा b ची व्हॅल्यू काय 1 अपॉन टॅन थिटा. मग a चा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा पहिल्याचा स्क्वेअर झाला. b चा स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा. आता 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे अजून एक स्टेप घेऊ आपण काही प्रॉब्लेम नाही. हा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर झाला प्लस ट्वाइस a म्हणजे काय टॅन थिटा आणि b म्हणजे काय 1 अपॉन टॅन थिटा बरोबर आहे. 2 टॅन थिटा कळाला काय बघा 2 इंटू टॅन थिटा इंटू टॅन थिटा. आता टॅन स्क्वेअर थिटा हे झालं तुमचं टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा 1 चा स्क्वेअर 1 टॅन थिटाचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा आणि टॅन थिटा कॅन्सल. याची व्हॅल्यू किती आली 2 बरोबर आहे. समजलं. आता काय प्रूव्ह करायचं तुम्हाला समोर एवढंच प्रूव्ह करायचं होतं -2 पुढं. एक मिनिट हे झालं टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 कळालं. आता आपण काय केलं होतं याचा स्क्वेअर केला होता बरोबर आहे. आता याची व्हॅल्यू किती सांगा मला 2 किती आहे 2. फ्रॉम 1 करा फ्रॉम 1 याची पूर्ण व्हॅल्यू किती आहे 2 म्हणजे हा काय झाला तुमचा 2 चा स्क्वेअर आणि इकडे काय आलेलं आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2. 2 चा स्क्वेअर किती होतो 4 टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2. या 2 ला इकडे आणा 4 मायनस 2 इकडे काय उरलं टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा. देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू किती आली 2. कळालं. 4 मधून 2 गेले 2. समजलं. ते LHS मुळे कन्फ्युजन झालं होतं. लिहून घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आलेला आहे एक्झामला. बाकीचे क्वेश्चन उद्या घेऊ आपण. किती बाकी आहे 3.